काय काय कलिंगड अशी खराब झालेली आहेत, ती तोडून त्याचा उपयोग नाही याचा. तर फोडून बघूया आपण काय याच्यामध्ये. अब हा कलिंगड याला फोडूया आपण. हे दगडावर फोडतो. असे फोडून फोडून मी खाल्लेत कलिंगड. हे बघा, हा सडला आहे अक्षरशः. याला फेकून देतो मी. इथे ह्या झाडांना खूप आंबे लागतात. असे सगळ्या साईडने आंबे झाड आहेत. मोहर पण चांगला आहे. हे बघा, तुम्हाला मोहर दाखवतो. एक खाऊन खाऊन फुगलो अक्षरशः मी. खूप कलिंगड खाल्ली. हे बघा, हे पाणी, ही ठिबक चालू आहे. ठिबकने प्रत्येक झाडाला पाणी पोहोचतंय. सो गाईज, बघू शकता तुम्ही, हे आम्ही औषधं सोडलेली आहेत. आता 2 हप्त्यात हे कलिंगड काढायचा विचार आहे. हा बघा, हा बाबू असा बसला इथे मस्त छानसा छोटूसा. अशी खूप झाडं आहेत. जवळपास काहीतरी त्यांनी 1.5 लाख खर्च केला ह्या जागेसाठी, एवढ्या पट्ट्यासाठी. इथे चांगलं आहे, हिरवंगार. इकडे जास्त पाणी भेटले त्याच्यामुळे. हे बघा, काय काय मोठे पण आहेत. हे बघा, हा सगळ्यात मोठा कलिंगड दाखवतो. हा बघा, हा खूप मोठा आहे. हे बघा, खूप मोठा आणि छान असा कलिंगड तुम्ही बघता इथे. मोठा कलिंगड सुद्धा आहे. आणि इथे कलिंगड चांगली आहेत. लाईव्ह कुठून बघता तुम्ही प्लीज? मी पुण्यामध्ये राजोरी गावामध्ये आहे आणि कलिंगडाच्या शेतात फिरतोय. हे कोणी व्यापारी असेल वा बघत असेल तर तुम्हाला पुढच्या हप्त्यात हे कलिंगड मिळतील. 10 रुपये किलोचा भाव चालू आहे. 10 ते 15, 20 जो काय भाव तुम्हाला असेल तुमचा, त्या भावात तुम्हाला कलिंगड मिळतील. मोठी मोठी कलिंगड. इथे तर खूपच दाट वस्ती आहे, एकदम झाडांची दाट झाडी आहे. हे खूप छान आहे इथे हे बाग. पलीकडे ना अक्षरशः ती सुकली आहे. तुम्हाला ती सुकलेली पण दाखवतो. की दाट वस्तीतून मी बाहेर पडतो आणि जिथे कमी गवत आहे ना, झाडं आहेत, तिकडे तुम्हाला दाखवतो. पण तिकडे हे पण फळं पण कमी आहेत. इथे बघा, खूप मोठं फळ आहे. 2 किलोचं फळ आहे ते. जवळजवळ मोठी मोठी फळं आहेत. म्हणजे ह्या पालांमध्ये चांगली फळं आलेली आहेत. अजून 2 हप्त्यात त्यांची साईज अजून मोठी होईल. हे बघा, म्हणजे आहेत, माल चांगला आहे, एकच नंबर माल आहे. हे बघा, हा बघा सगळ्यात मोठा कलिंगड. म्हणजे त्याची त्या साईजमध्ये मोठे मोठे कलिंगड लपलेले आहेत त्याच्यामध्ये. चांगल्यापैकी माल निघाला आहे. पैसा वसूल झाला पाहिजे ॲक्च्युली. असं असतं, एवढी रिस्क घ्यायची असते शेतीमध्ये. क्लायमेट असं अपडाऊन आहे. तिथे बघते तुम्ही, एक मुलगी घास कापते. अक्षरशः किती माहिती का, 20 गायांना पाहिजे एवढं घास ती 2 तास झाले ती मुलगी कापते. बाबा, खतरनाक काम असतं. बसून कंटिन्यू 2 तास पायावरती एकटी कापते ती. आणि हे बघा, हे आहे कलिंगड, कलिंगडचा राजा. कलिंगड, बाबा बाबा, अरे काय वजन आहे! 3 किलो आहे का? वजन उचलत नाही मला, एवढं वजन आहे. कोणी व्यापारी जर आपला हा कलिंगडाचा लाईव्ह पाहत असेल तर नक्की ह्या शेतीला भेट द्या. हे बघा भावांनो, हा 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 दमलो मी, याला उचलून दमलो अक्षरशः आहे ना. खूप हेवी आहे. हे छोटं छोटं पण आहे.